नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्टार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महिला व बाल विकास भरती तसेच ICDS अंगणवाडी परिवेक्षिका, सुपरवायझर, मुख्य सेविका यांच्यासाठी काही महत्त्वाचे कायदे यावर आपण रिव्हिजन म्हणून हे प्रश्न बघणार आहोत। तर बघा, गर्भपाताच्या कायद्याचा उपयोग करून स्त्री भ्रूण हत्या करणे कायद्याच्या कोणत्या तरतुदीचे उल्लंघन ठरते? तर सांगा। तर बघा, गर्भपाताच्या कायद्याचा उपयोग करून स्त्री भ्रूण हत्या करणे कायद्याच्या गर्भपात कायदा 1971, PCP NDT कायदा तसेच IPC कलम 312 या तरतुदीचे उल्लंघन ठरते। तर काय आहे? वरील पैकी सर्व। बघा, गर्भपात कायद्याचा उपयोग करून जर स्त्री भ्रूण हत्या झाली तर ते गर्भपात कायदा 1971, तर PCP NDT कायदा आणि IPC कलम 312 या तिन्ही तरतुदीचे उल्लंघन ठरल्या जाते। सेकंड क्वेश्चन आहे, गर्भपाताच्या प्रक्रियेत भ्रूणाच्या विकृतीचे निदान कोणत्या चाचणीतून होते? तर याचा आन्सर आहे सोनोग्राफी। गर्भपाताच्या प्रक्रियेत भ्रूणाच्या विकृतीचे निदान सोनोग्राफी या चाचणीतून होते। क्वेश्चन नंबर 3 आहे, गर्भपात कायद्याचा प्रमुख उद्देश काय आहे? तर बघा, गर्भपात कायद्याचा प्रमुख उद्देश महिलांचे गर्भपात कायद्याचे प्रमुख उद्देश आहे महिलांचे आरोग्य सुधारणे, अवैध गर्भपात थांबवणे तसेच महिलांना त्यांच्या प्रजनन हक्कांबाबत सक्षम करणे। म्हणजे वरीलपैकी सर्व हे गर्भपात कायद्याचे प्रमुख उद्देश आहे। क्वेश्चन नंबर 4 आहे, चौथा, कायद्यानुसार 24 आठवड्यानंतर गर्भपातासाठी कोणाचा मत अनिवार्य आहे? कोणाचे मत अनिवार्य आहे? तर बघा, कायद्यानुसार 24 आठवड्यानंतर गर्भपातासाठी जिल्हा वैद्यकीय मंडळ यांचे मत अनिवार्य आहे। क्वेश्चन नंबर 5 आहे, भारत सरकारने गर्भपात कायदा तयार करताना कोणत्या देशाच्या कायद्याचा संदर्भ घेतला? तर याचा आन्सर आहे, भारत सरकारने गर्भपात कायदा तयार करताना युनायटेड किंगडम या देशाच्या कायद्याचा संदर्भ घेतला। गर्भपाताच्या क्वेश्चन नंबर 6 आहे, कितवा? 6, गर्भपाताच्या कायद्याच्या संदर्भात सामान्य परिस्थिती म्हणजे काय? तर बघा, गर्भपाताच्या कायद्याच्या संदर्भात सामान्य परिस्थिती म्हणजे शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, मानसिक ताण वाढू शकतो, वैद्यकीय दृष्टिकोनातून धोका निर्माण होतो। तर याचे आन्सर काय? वरीलपैकी सर्व। काय याचा आन्सर? वरीलपैकी सर्व। एक मिनिट चेक करू। ठीक आहे। क्वेश्चन नंबर 7, गर्भपात कायदा महिलांच्या कोणत्या अधिकाराशी निगडीत आहे? तर बघा, गर्भपात कायदा महिलांच्या प्रजनन अधिकाराशी निगडीत आहे। गर्भपाताची प्रक्रिया बेकायदेशीरपणे केल्यास संबंधित व्यक्तीला कोणत्या शिक्षेला समोर जावे लागू शकते? तर याचा आन्सर आहे 5 वर्ष तुरुंगवास। गर्भपाताची प्रक्रिया बेकायदेशीरपणे केल्या संबंधित व्यक्तीला 5 वर्ष तुरुंगवास या शिक्षेला समोर जावे लागते। विद्यार्थ्यांना, तुम्हाला व्हिडिओ क्वेश्चन क्वालिटी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या, तेथे तुम्हाला सर्व महत्त्वाचे अपडेट्स मिळत राहतील। आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे आणि तुमची एक्झाम कधी आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझा विद्यार्थी कुठल्या जिल्ह्यातून माझा व्हिडिओ बघतात आणि तुमची एक्झाम
कधी आहे ते सुद्धा मला माहिती पडेल. गर्भपात कायदा 1971च्या अंतर्गत कोणत्या गोष्टीला अधिक प्राधान्य दिले जाते? तर बघा, गर्भपात कायदा 1971च्या अंतर्गत आईचे आरोग्य व हक्क या गोष्टीला प्राधान्य दिले जाते. काय म्हणत आहे? गर्भपात कायदा 1971च्या अंतर्गत आईचे आरोग्य व हक्क या गोष्टीला अधिक प्राधान्य दिले जाते. क्वेश्चन नंबर 10 आहे, खाजगी माहिती लीक करणाऱ्या डॉक्टर किंवा व्यक्तीला कोणता दंड होऊ शकतो? तर बघा, याचा आन्सर आहे 1 वर्ष तुरुंगवास आणि दंड. खाजगी माहिती लीक करणाऱ्या डॉक्टर किंवा व्यक्तीला 1 वर्ष तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो. बलात्कारामुळे गर्भधारणा झाल्यास गर्भपात करण्यासाठी कोणत्या प्रकारची प्रक्रिया अवलंबिली जाते? तर याचा आन्सर आहे डॉक्टरांच्या अहवालावर आधारित. बलात्कारामुळे गर्भधारणा झाल्यास गर्भपात करण्यासाठी डॉक्टरांच्या अहवालावर आधारित प्रकाराची प्रक्रिया अवलंबिली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कितव्या नंबरचा आहे? 12 नंबरचा. 2021 मध्ये गर्भपात कायद्यात सुधारणा करण्यात आल्या, त्या अंतर्गत गर्भपात कालावधीत जास्तीत जास्त किती आठवडे करण्यात आले? तर बघा, 2021 मध्ये गर्भपात कायद्यात सुधारणा करण्यात आली, त्या अंतर्गत गर्भपात कालावधीत जास्तीत जास्त 24 आठवडे करण्यात आली. किती आठवड्यापर्यंत? 24 आठवड्यापर्यंत करण्यात आली. क्वेश्चन नंबर 13 आहे, कधी गर्भपात कायद्यात सुधारणा करण्यात आल्या? तर बघा, गर्भपात कायद्यात सुधारणा 2021 ला करण्यात आली. कधी सुधारणा करण्यात आली? तर गर्भपात कायद्यात सुधारणा 2021 ला करण्यात आली. क्वेश्चन नंबर 14 आहे, कायद्याच्या अंतर्गत गर्भपाताच्या कारणांची माहिती सार्वजनिक करण्यास मनाई आहे, ही तरतूद कोणत्या घटनेशी संबंधित आहे? तर याचं आन्सर आहे गोपनीयतेच्या हक्काशी. कायद्याच्या अंतर्गत गर्भपाताच्या कारणांची माहिती सार्वजनिक करण्यास मनाई आहे, ही तरतूद गोपनीयतेच्या हक्काशी संबंधित आहे. क्वेश्चन नंबर 15 आहे, गर्भपात प्रक्रिया करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या आरोग्य केंद्राची आवश्यकता आहे? तर बघा, गर्भपात प्रक्रिया करण्यासाठी मान्यता प्राप्त आरोग्य केंद्राची आवश्यकता आहे. गर्भपात प्रक्रिया करण्यासाठी मान्यता प्राप्त आरोग्य केंद्राची आवश्यकता आहे. क्वेश्चन नंबर 16 आहे, गर्भपात करण्याची परवानगी कोणत्या परिस्थितीत दिली जाते? तर बघा, गर्भपात करण्याची परवानगी ही महिलाच्या जीवाला धोका असल्यास दिली जाते. तसेच भ्रूणामध्ये गंभीर विकृती असल्यास तेव्हा पण दिली जाते. बलात्कारामुळे गर्भधारणा झाल्यास तेव्हा पण दिली जाते. म्हणून काय, वरीलपैकी सर्व. गर्भपात करण्याची परवानगी वरीलपैकी सर्व परिस्थितीत दिली जाते. क्वेश्चन नंबर 17 आहे, गर्भपात करण्यासाठी कोणाच्या परवानगीची आवश्यकता आहे? तर बघा, गर्भपात करण्यासाठी फक्त गर्भवती महिलेची आवश्यकता आहे. कोणाची आवश्यकता आहे? फक्त गर्भवती महिलेची आवश्यकता आहे. गर्भपात करण्यासाठी गर्भधारणेचा कालावधी किती असावा? तर सांगा. तर याचा आन्सर आहे 20 आठवडे. गर्भपात करण्यासाठी गर्भधारणेचा कालावधी हा 20 आठवडे असावा. क्वेश्चन नंबर 18 होता. गर्भपात कायदा 1971 भारतात कधी लागू करण्यात आला? बघा, गर्भपात कायदा कधीचा आहे? 1971. आणि भारतात कधी लागू करण्यात आला हा? तर 1 एप्रिल 1972 ला. गर्भपात कायदा हा भारतात 1 एप्रिल 1972 ला लागू करण्यात आला. आता आपण विधवा पुनर्विवाह कायदा यावरील काही महत्वाचे प्रश्न बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, विधवा पुनर्विवाह कायदा 1856 कधीचा आहे हा कायदा? विधवा पुनर्विवाह कायदा 1856 कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात लागू करण्यात आला? तर याचा आन्सर आहे लॉर्ड डलहौसी.
विधवा पुनर्विवाह कायदा 1856 हा लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात लागू करण्यात आला. क्वेश्चन नंबर धोंडकेशव कर्वे हे समाज सुधारक, यावर प्रश्न विचारले जाते. तर बघा 1893 मध्ये विधवा पुनर्विवाह संघ, 1893 मध्ये विधवा पुनर्विवाह संघ याची स्थापना धोंडकेशव कर्वे यांनी केली. कधी केली? 1893 मध्ये. कशाची? विधवा पुनर्विवाह संघ. आणि 1896 मध्ये पुण्यात हिंदू विधवा महिला विद्यालय, 1896 मध्ये त्यांनी पुण्यामध्ये हिंदू विधवा महिला विद्यालय याची स्थापना केली. आणि धोंडकेशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार 1958 ला मिळालेला आहे. कधी मिळाला? महर्षी धोंडकेशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार 1958 ला मिळालेला आहे. डॉक्टर कर्वे यांनी स्वतः विधवा महिलेशी विवाह केला आणि समाजाला विधवा पुनर्विवाहाचा आदर्श दाखविला. काय केला यांनी? स्वतः विधवा महिलेशी विवाह केला आणि समाजाला विधवा पुनर्विवाहाचा आदर्श दाखविला. क्वेश्चन नंबर 2 आहे, विधवा पुनर्विवाह कायद्याच्या अंमलबजावणीनंतर कोणता वर्ग या कायद्याचा मुख्य विरोध करत होता? तर बघा धर्मगुरू. विधवा पुनर्विवाह कायद्याच्या अंमलबजावणीनंतर धर्मगुरू हा वर्ग या कायद्याचा मुख्य विरोध करत होता. विधवा पुनर्विवाह. क्वेश्चन नंबर 3 आहे, विधवा पुनर्विवाह कायद्याचा प्रचार करण्यासाठी ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी किती याचिका ब्रिटिश सरकारकडे सादर केल्या? तर बघा याचे आन्सर आहे 200. विधवा पुनर्विवाह कायद्याचा प्रचार करण्यासाठी ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी 200 याचिका ब्रिटिश सरकारकडे सादर केल्या. किती? 200 याचिका. कोणी? ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी. क्वेश्चन नंबर 4 आहे, 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायद्याची अंमलबजावणी कोणत्या प्रकारच्या विधवांसाठी विशेषत करण्यात आली? तर बघा 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायद्याची अंमलबजावणी ही अल्पवयीन विधवा या प्रकारच्या विधवांसाठी विशेषत करण्यात आली. अंमलबजावणी अल्पवयीन विधवा यांच्यासाठी विशेष अंमलबजावणी करण्यात आली. क्वेश्चन नंबर 5 आहे, विधवा पुनर्विवाह कायदा 1856च्या अनुषंगाने भारतातील पहिला विधवा पुनर्विवाह कोठे झाला? तर बघा विधवा पुनर्विवाह कायदा 1856च्या अनुषंगाने भारतातील पहिला विधवा पुनर्विवाह कोलकाता येथे झाला. कुठे झाला? कोलकाता. विधवा पुनर्विवाह कायदा 1856 मुख्यतः कोणत्या धर्मांच्या विधवांवर लागू होता? तर बघा विधवा पुनर्विवाह कायदा 1856 मुख्यतः हिंदू धर्माच्या विधवांवर लागू होता. कोणत्या धर्माच्या? हिंदू. क्वेश्चन नंबर 7 आहे, विधवा पुनर्विवाह कायदा कोणत्या भाषेत प्रकाशित करण्यात आला होता? तर बघा विधवा पुनर्विवाह कायदा हा इंग्रजी भाषेत प्रकाशित करण्यात आला. कोणत्या भाषेत? इंग्रजी भाषेत. क्वेश्चन नंबर 8 आहे, विधवा पुनर्विवाह कायदा 1856च्या विरोधात सर्वाधिक टीका कुठे झाली? तर बघा विधवा पुनर्विवाह कायदा 1856च्या विरोधात सर्वाधिक टीका बंगाल येथे झाली. कुठे झाली? बंगालला सर्वाधिक टीका झाली. क्वेश्चन नंबर 9 आहे, विधवा पुनर्विवाह कायद्याची मंजुरी कोणत्या तारखेला देण्यात आली? तर बघा विधवा पुनर्विवाह कायद्याची मंजुरी ही 1 जानेवारी 1856 ला देण्यात आली. कधी देण्यात आली? 1856 ला. 1 जानेवारी 1856 ला देण्यात आली. क्वेश्चन नंबर 10 आहे, विधवा पुनर्विवाह कायदा 1856 कोणत्या समाज सुधारकाच्या प्रयत्नामुळे पारित झाला? तर बघा विधवा पुनर्विवाह कायदा 1856 हा ईश्वरचंद्र विद्यासागर या समाज सुधारकांच्या प्रयत्नामुळे पारित झाला. विद्यार्थ्यांनो तुम्ही मला सांगा, सती प्रतिबंध कायदा कधीचा आहे? सती प्रतिबंध कायदा कधीचा आहे? तर बघा सती प्रतिबंध कायदा हा 1829 चा आहे. कधीचा आहे हा कायदा? सती प्रतिबंध कायदा 1829 चा आहे. जर विद्यार्थ्यांना तुम्हाला क्वेश्चन आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. आणि तुमची एक्झाम कधी आहे मला कमेंट मध्ये सांगा.
आता आपण पोक्सो कायद्यावरील काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर बघा, क्वेश्चन पहिला आहे, पोक्सो कायद्यानुसार बालकांना पुनर्वसन कोणाद्वारे प्रदान केले जाते? तर बघा, पोक्सो कायद्यानुसार बालकांना पुनर्वसन हे कोणाद्वारे केले जाते? तर बाल कल्याण समिती, बाल कल्याण समितीद्वारा बालकांना पुनर्वसन केले जाते। आणि पोक्सो कायदा कधीचा आहे याचा आन्सर मला कमेंट मध्ये सांगा, ठीक आहे। क्वेश्चन नंबर सेकंड आहे, पोक्सो कायद्यानुसार गुन्ह्यांचे निराकरण किती वेळेत करणे अपेक्षित आहे? तर बघा, पोक्सो कायद्यानुसार गुन्ह्यांचे निराकरण 3 महिने मध्ये करणे अपेक्षित आहे। पोक्सो कायद्यानुसार गुन्ह्यांचे निराकरण 3 महिन्यामध्ये करणे अपेक्षित आहे। क्वेश्चन नंबर थर्ड आहे, पोक्सो कायद्यानुसार कोणत्या प्रकारचे गुन्हे समाविष्ट आहेत? तर बघा, याचा आन्सर आहे लैंगिक छळ आणि पोर्नोग्राफी। पोक्सो कायद्यानुसार लैंगिक छळ आणि पोर्नोग्राफी प्रकारचे गुन्हे समाविष्ट आहेत। क्वेश्चन नंबर फोर्थ आहे, पोक्सो कायद्यानुसार कोणत्याही बालकाची ओळख कशासाठी गोपनीय ठेवली जाते? तर बघा, पोक्सो कायद्यानुसार कोणत्याही बालकाची ओळख ही बालकाचे मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी गोपनीय ठेवली जाते। कशासाठी? बालकाचे मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी गोपनीय ठेवली जाते। पोक्सो कायद्यानुसार बालकाची ओळख गोपनीय ठेवण्याची जबाबदारी कोणावर आहे? तर बघा, पोक्सो कायद्यानुसार बालकाची ओळख गोपनीय ठेवण्याची जबाबदारी ही वरीलपैकी सर्वांची आहे। पोलीस, माध्यमे, विशेष न्यायालय, वरील सर्व। कोणाची आहे? वरीलपैकी सर्वांची आहे। पोक्सो कायद्यानुसार पोलीस स्टेशन मध्ये बालकाला चौकशीसाठी बोलवता येते का? कितवा क्वेश्चन आहे हा? 6 नंबरचा। तर बघा, पोक्सो कायद्यानुसार पोलीस स्टेशन मध्ये बालकाला चौकशीसाठी बोलवता येत नाही। बालकाला पोलीस स्टेशनला बोलवता येत नाही। क्वेश्चन नंबर 7 आहे, पोक्सो कायद्यानुसार पोलीस अधिकाऱ्याने प्रकरणाची माहिती दिली नाही तर काय शिक्षा होऊ शकते? तर बघा, पोक्सो कायद्यानुसार पोलीस अधिकाऱ्याने प्रकरणाची माहिती दिली नाही तर 6 महिन्यापर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही होऊ शकते। काय म्हणत आहे प्रश्न? पोक्सो कायद्यानुसार पोलीस अधिकाऱ्याने प्रकरणाची माहिती दिली नाही तर 6 महिन्यापर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते। क्वेश्चन नंबर 8 आहे, पोक्सो कायद्यानुसार बालकावरील अत्याचाराची तक्रार कोण करू शकतो? तर बघा, पोक्सो कायद्यानुसार बालकावरील अत्याचाराची तक्रार हा कोणताही व्यक्ती करू शकतो। ज्याला गुन्ह्याची माहिती आहे तो कोणताही व्यक्ती बालकावरील अत्याचाराची तक्रार करू शकतो। क्वेश्चन नंबर 9 आहे, पोक्सो कायद्यानुसार विशेष बाल पोलीस युनिट, काय म्हणत आहे? विशेष बाल पोलीस युनिट SJPU चे कार्य काय आहे? तर याचे कार्य आहे बालक संवेदनशील तपास हाताळणे। काय आहे? बालक संवेदनशील तपास हाताळणे। पोक्सो कायद्यानुसार विशेष बाल पोलीस युनिट SJPU चे कार्य बालक संवेदनशील तपास हाताळणे हे आहे। क्वेश्चन नंबर 10 आहे, पोक्सो कायद्यानुसार पीडित बालकाला कायदेशीर मदत कोण पुरवतो? तर बघा, पोक्सो कायद्यानुसार पीडित बालकाला कायदेशीर मदत जिल्हा कायदे सेवा प्राधिकरण कोण पुरवतो? जिल्हा कायदे सेवा प्राधिकरण DLSA पुरवतो। पोक्सो कायद्यानुसार पीडित बालकाला कायदेशीर मदत जिल्हा कायदे सेवा प्राधिकरण DLSA पुरवतो। क्वेश्चन नंबर 11 आहे, पोक्सो कायद्यानुसार खोटी तक्रार केल्यास काय शिक्षा आहे? तर बघा, पोक्सो कायद्यानुसार खोटी तक्रार केल्यास 6 महिन्यापर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा आहे।
पोक्सो कायद्यानुसार खोटी तक्रार केल्यास 6 महिन्यापर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. कितवा क्वेश्चन होता? सी. पोक्सो कायद्यानुसार पीडित बालकाचा वैद्यकीय तपास कोण करतो? सांगा. तर बघा, कोणताही नोंदणीकृत वैद्यकीय तज्ञ. क्वेश्चन नंबर 12. पोक्सो कायद्यानुसार पीडित बालकाचा वैद्यकीय तपास हा कोणताही नोंदणीकृत वैद्यकीय तज्ञ करते. क्वेश्चन नंबर 13 आहे. पोक्सो कायद्यातील कोणता विभाग गुन्ह्यांच्या अहवालाबाबत आहे? तर याचा आन्सर आहे विभाग 19. पोक्सो कायद्यातील विभाग 19 हा गुन्ह्यांच्या अहवालाबाबत आहे. क्वेश्चन नंबर 14 आहे. पोक्सो कायद्यानुसार गंभीर लैंगिक अत्याचारासाठी किमान शिक्षा काय आहे? तर बघा, याचा आन्सर आहे 7 वर्ष तुरुंगवास. पोक्सो कायद्यानुसार गंभीर लैंगिक अत्याचारासाठी किमान शिक्षा 7 वर्ष तुरुंगवास आहे. किती वर्ष? 7 वर्ष तुरुंगवास आहे. क्वेश्चन नंबर 15 आहे. पोक्सो कायद्यानुसार लैंगिक अत्याचाराची माहिती दिली नाही तर काय शिक्षा होऊ शकते? तर सांगा. तर यालाही 6 महिन्यापर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही. पोक्सो कायद्यानुसार लैंगिक अत्याचाराची माहिती दिली नाही तर 6 महिन्यापर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. क्वेश्चन नंबर 16 आहे. पोक्सो कायद्यानुसार गंभीर लैंगिक अत्याचारासाठी जास्तीत जास्त शिक्षा काय आहे? तर पोक्सो कायद्यानुसार गंभीर लैंगिक अत्याचारासाठी जास्तीत जास्त शिक्षा जन्मठेप किंवा मृत्यूदंड आहे. काय आहे? जन्मठेप किंवा मृत्यूदंड. क्वेश्चन नंबर 18 आहे. पोक्सो कायद्यातील विभाग 23 कशाशी संबंधित आहे? तर सांगा. तर बघा, याचा आन्सर आहे पोक्सो कायद्यातील विभाग 23 हा माध्यमांसाठी मार्गदर्शक तत्वे याच्याशी संबंधित आहे. पोक्सो कायद्यातील विभाग 23 हा माध्यमांसाठी मार्गदर्शक तत्वे याच्याशी संबंधित आहे. क्वेश्चन नंबर 18 आहे. पोक्सो कायद्यानुसार प्रकरणांची जलद गती सुनावणी कोणत्या न्यायालयामध्ये केली जाते? तर बघा, पोक्सो कायद्यानुसार प्रकरणांची जलद गती सुनावणी ही विशेष न्यायालयामध्ये केली जाते. कुठे केली जाते? पोक्सो कायद्याची सुनावणी ही विशेष न्यायालयामध्ये केली जाते. क्वेश्चन नंबर 19 आहे. पोक्सो कायद्यानुसार बालकांची व्याख्या कोणत्या वयोगटासाठी लागू आहे? तर बघा, पोक्सो कायद्यानुसार बालकांची व्याख्या ही 18 वर्षाखालील वयोगटासाठी लागू आहे. पोक्सो कायद्यानुसार 18 वर्षाखालील मुलांना बालक म्हटले जाते. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 20 आहे. लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर बघा, हा प्रश्न तुम्हाला विचारला होता. याचा आन्सर कोणी कोणी कमेंट केलं चेक करणार मी. तर बघा, लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा हा कधीचा आहे? तर हा आहे 2012चा आहे. कधीचा आहे? 2012. लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा हा 2012चा आहे. जर विद्यार्थ्यांना तुम्ही आतापर्यंत व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी वारंवार का म्हणतो, जर तुम्हाला म्हटलं नाही ना तर तुम्ही लाईकच नाही करत. काही मोजकेच विद्यार्थी बिना म्हटल्याने लाईक करतात. जर तुम्हाला क्वेश्चन क्वालिटी आवडत असेल तर जो कोणी व्हिडिओ बघत आहे त्याने कमीत कमी म्हणजे त्याने 1 लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. आणि तुमची एक्झाम कधी आहे हे मला कमेंट मध्ये सांगा. बघा, आता आपण IT अधिनियमवर प्रश्न बघणार आहोत. IT अधिनियम कधीचा आहे याचा आन्सर मला कमेंट मध्ये सांगा.
2019च्या सुधारणानुसार विशेष गरज असलेले विद्यार्थी कशासाठी आरक्षण प्राप्त करू शकतात? तर बघा, 2019च्या सुधारणानुसार विशेष गरज असलेले विद्यार्थी हे शालेय शुल्कात सवलत यासाठी आरक्षण प्राप्त करू शकतात. शालेय शुल्कात सवलत. सेकंड क्वेश्चन आहे, 2019 मध्ये मोफत शिक्षण हक्क कायदा मध्ये कायद्यातील शिक्षणासंबंधी कोणते महत्वाचे प्रावधान समाविष्ट आहे? तर बघा, 2019 मध्ये मोफत शिक्षण हक्क कायद्यामध्ये कायद्यातील शिक्षणासंबंधी शिक्षकांची गुणवत्ता सुनिश्चित करणे हे महत्वाचे प्रावधान समाविष्ट झाले. क्वेश्चन नंबर 3 आहे, 2019 मध्ये मोफत शिक्षण हक्क कायद्यात शिक्षणाच्या गुणवत्तेवर कोणती सुधारणा करण्यात आली? सांगा. तर बघा, याचा आन्सर आहे विद्यार्थी मूल्यांकन प्रणालीतील बदल. 2019 मध्ये मोफत शिक्षण हक्क कायद्यात शिक्षणाच्या गुणवत्तेवर विद्यार्थी मूल्यांकन प्रणालीतील बदल यात सुधारणा करण्यात आली. क्वेश्चन नंबर 4 आहे, 2019च्या सुधारणेनुसार शालेय किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणती कृती लागू करण्यात आली? काय म्हणत आहे? 2019च्या सुधारणेनुसार शालेय किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणती कृती लागू करण्यात आली? तर याचा आन्सर आहे शालेय शुल्क निश्चित करण्याची शिस्त लागू केली. शालेय शुल्क निश्चित करण्याची शिस्त लागू केली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2019 मध्ये मोफत शिक्षण हक्क कायदा मध्ये खाजगी शाळांमध्ये 25% आरक्षण लागू करण्याचा निर्णय कोणत्या प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी होता? तर याचा आन्सर आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्ग. कोणासाठी होता? आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्ग. 2019 मध्ये मोफत शिक्षण हक्क कायद्यामध्ये खाजगी शाळांमध्ये 25% आरक्षण लागू करण्याचा निर्णय हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्ग या प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2019 मध्ये मोफत शिक्षण हक्क कायदा मध्ये कोणत्या मोठ्या बदलाची घोषणा करण्यात आली? तर बघा, 2019 मध्ये मोफत शिक्षण हक्क कायद्यामध्ये सर्व मुलांसाठी 18 वर्षेपर्यंत शिक्षण अनिवार्य करणे या मोठ्या बदलाची घोषणा करण्यात आली. कधी? 2019 मध्ये सर्व मुलांसाठी 18 वर्षेपर्यंत शिक्षण अनिवार्य करणे या मोठ्या बदलाची घोषणा करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयटी अधिनियमात स्थानिक प्राधिकरणाची भूमिका काय आहे? तर सांगा. तर बघा, आयटी अधिनियमात स्थानिक प्राधिकरणाची भूमिका शिक्षकांना प्रशिक्षण देणे आहे, शाळा बांधणे आणि व्यवस्थापन करणे सुद्धा आहे, मुलांना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहन देणे हे सुद्धा आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व आहे. आयटी अधिनियमात स्थानिक प्राधिकरणाची भूमिका वरीलपैकी सर्व आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिक्षणाचा हक्क अधिनियमानुसार शिक्षक विद्यार्थी अनुपात टीचर स्टुडंट रेशो कसा असावा? तर बघा, शिक्षणाचा हक्क अधिनियमानुसार शिक्षक विद्यार्थी अनुपात म्हणजेच टीचर स्टुडंट रेशो हा 1:30 असावा. म्हणजे 30 विद्यार्थ्यांवर एक शिक्षक असावा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आरटी अधिनियमानुसार कोणती शिक्षा शाळांमध्ये बंद केली गेली आहे? तर सांगा. आयटी अधिनियमानुसार शारीरिक शिक्षा शाळांमध्ये बंद केली गेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयटी अधिनियम 2009 अंतर्गत कोणत्या मुलांना दुर्बल गट विकर शिक्षण म्हणून मान्यता दिली जाते? तर बघा, आयटी अधिनियम 2009 अंतर्गत केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील मुले तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील मुले तसंच अपंगत्व असलेली मुले म्हणजेच वरीलपैकी सर्व मुलांना दुर्बल गट म्हणजेच विकर शिक्षण म्हणून मान्यता दिली जाते. पुन्हा सांगतो, आयटी अधिनियम 2009 अंतर्गत कोणत्या मुलांना दुर्बल गट म्हणजे विकर शिक्षण म्हणून मान्यता दिली जाते? तर दुर्बल गट विकर शिक्षण मध्ये कोणते मुले येतात?
जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील मुले आहेत ते, तसेच अनुसूचित SC ST या जातीतील मुले, तसेच अपंगत्व असलेली मुले म्हणजेच वरीलपैकी सर्व हे विकर सेक्शन मध्ये येतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, RT अधिनियमानुसार कोणत्या संस्थांना मुलांसाठी मोफत प्राथमिक शिक्षण देणे अनिवार्य आहे? तर बघा, RT अधिनियमानुसार सरकारी आणि खाजगी शाळा या संस्थांना मुलांसाठी मोफत प्राथमिक शिक्षण देणे अनिवार्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, RT अधिनियमात अंतर्गत मुलांनी शाळेत जाण्यासाठी जबाबदारी कोणाची आहे? तर बघा, याचे आन्सर आहे स्थानिक प्राधिकरण, राज्य सरकार आणि पालक. कुणाची आहे? स्थानिक प्राधिकरण, राज्य सरकार आणि पालक यांची जबाबदारी आहे की मुलांनी शाळेत जाण्याची जबाबदारी यांच्याकडे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, RT अधिनियमाचा मुख्य उद्देश काय आहे? सांगा. तर बघा, RT अधिनियमाचा मुख्य उद्देश आहे गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षणासाठी सार्वत्रिक प्रवेश. काय आहे? गुणवत्तापूर्वक प्राथमिक शिक्षणासाठी सार्वत्रिक प्रवेश हा RT अधिनियमाचा मुख्य उद्देश आहे. RT अधिनियमाच्या अंमलबजावणीची जबाबदारी कोणाची आहे? तर याचा आन्सर आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग NCPCR. याचा मला फुल फॉर्म सांगा. NCPCR चा फुल फॉर्म काय आहे? तर बघा, RT अधिनियमाच्या अंमलबजावणीची जबाबदारी ही राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग याची आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता RT अधिनियम 2009 चा वैशिष्ट्य नाही? तर बघा, प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही मुलाला नापास किंवा शाळेतून काढले जाणार नाही हा RT अधिनियमाचा वैशिष्ट्य आहे. अपंग मुलांना शाळेत प्रवेश देणे अनिवार्य आहे हे सुद्धा RT अधिनियमाचा वैशिष्ट्य आहे. शिस्तीच्या कारणासाठी शारीरिक शिक्षा दिली जाऊ शकते, तर हे चुकीचं आहे. शिस्तीच्या कारणासाठी शारीरिक शिक्षा दिली जात नाही. शाळांनी निर्धारित पायाभूत सुविधा मानके पूर्ण करणे आवश्यक आहे हे तिन्ही RT अधिनियमाचे वैशिष्ट्य आहे. पण शिस्तीच्या कारणासाठी शारीरिक शिक्षा दिली जात नाही हे RT अधिनियमाचे वैशिष्ट्य नाही आहे. RT अधिनियम अंतर्गत खासगी शाळांना दुर्बल गटातील मुलांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवाव्या लागतात? तर बघा, सांगा याचा आन्सर. तर बघा, RT अधिनियम अंतर्गत खासगी शाळांना दुर्बल गटातील मुलांसाठी 25% जागा राखीव ठेवाव्या लागतात. किती टक्के? 25%. RT अंतर्गत शिक्षणाचा हक्क अधिनियम प्रभावी केव्हा झाला? तर बघा, याचा आन्सर आहे 1 एप्रिल 2010 ला. महत्वाचा प्रश्न आहे. शिक्षणाचा हक्क अधिनियम 1 एप्रिल 2010 ला प्रभावी झाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिक्षणाचा हक्क भारतीय संविधानातील कोणत्या कलमात समाविष्ट केला गेला? तर बघा, शिक्षणाचा हक्क भारतीय संविधानातील कलम 21A अंतर्गत समाविष्ट केला गेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, RT अधिनियम 2009 अंतर्गत कोणत्या मुलांसाठी शिक्षण मोफत आणि अनिवार्य आहे? तर सांगा. तर बघा, RT अधिनियम राईट टू एज्युकेशन अधिनियम 2009 अंतर्गत 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांसाठी शिक्षण मोफत आणि अनिवार्य आहे. कोणासाठी? 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांसाठी शिक्षण मोफत आणि अनिवार्य आहे. जर विद्यार्थ्यांनो तुम्हाला प्रश्न आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.